निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती हा सध्या आतबट्ट्याचा व्यवहार झालाय। त्यामुळे शेतीपूरक जोडधंद्याशिवाय प्रगती शक्यच नाही। त्यामुळेच बीडच्या नेकनूर मधील शेख बंधूंनी अत्याधुनिक पोल्ट्री फार्मची निर्मिती केली आहे, ज्यामुळे दररोज त्यांची हजारोंची कमाई होतीये। पाहुयात काय केले शेख बंधूंनी। बीड जिल्ह्यातल्या नेकनूर गावातला हा अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून तयार केलेला पोल्ट्री फार्म। उच्च शिक्षण घेतलेले शेख बंधू आज या व्यवसायातले आयकॉन ठरलेत। पोल्ट्रीच्या ऑटोमायझेशनमुळे अवघ्या 3 मिनिटात 25,000 पक्ष्यांना खाद्य दिलं जातंय। 10,000 पक्षापासून हा व्यवसाय सुरू केला होता। त्याच्यानंतर आम्हाला वाटलं की आम्ही ह्याच्यामध्ये आम्हाला यश येत आहे आणि अपेक्षित उत्पन्न पण आमदनी पण आम्हाला होत होती। त्याच्यामुळे आम्ही मग ह्याच व्यवसायाला वाढवण्याचा विचार केला आणि सध्या आमच्याकडे लेअरचे म्हणजे अंड्याचे पक्षी 25,000 आहेत। त्यापैकी आमच्याकडे दररोज 24,000 अंडे निघतात। आधी दुसरी बॅच आमची आणखी दुसरा शेड आमच्याकडे तयार आहे। त्यामुळे आम्ही आणखीन 25,000 चिक्स आणलेले आहेत। आता ते पण एक 5 महिन्यानंतर ते 25,000 म्हणजे 24,000 अंडे त्याचे येतील आमच्याकडे। म्हणजे असं 50,000 अंडे आमच्याकडे दररोजचं प्रोडक्शन सुरू होणार आहे। 10,000 पक्ष्यांपासून सुरू केलेल्या या पोल्ट्री फार्ममध्ये आज 25,000 पक्षी आहेत। तसंच ऑटोमायझेशन पद्धतीमुळे पक्ष्यांची निगा राखणं सोपं झालंय। चिक्स पक्ष्यांना ठेवण्यासाठी अद्ययावत कंपार्टमेंट तयार करण्यात आलेत। त्यामुळे पक्ष्यांचं आरोग्य चांगलं राहतं आणि वाढही चांगली होते। ऑटोमायझेशनमुळे काय झालेलं आहे, एकतर पाणी जे आहे ते पक्ष्यांना पाणी स्वच्छ मिळतो आणि कारण निप्पल सिस्टम बसवलेली आहे, त्याच्यामध्ये काय धूळ वगैरे डस्ट वगैरे उडून जात नाही, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम येत नाही। आणि दुसरी गोष्ट फीडिंगचं जी आहे, फक्त फीडिंग बी जी प्रॉपर होते त्यांना आणि लेबर कॉस्ट बी खूप वाचलेलं आहे। 5-6 लेबरच आहे फक्त आमचे फार्मवर काम करायला। 50,000 पक्षी आहे, फक्त 6 लेबर मध्ये हे काम चालतो। कंपार्टमेंटमध्ये फायदा हा झाला की कंपार्टमेंट नसतात तर बर्डची पायलिंग होते, म्हणजे पायलिंग म्हणजे एकमेकावर धावतात, एकमेकाच्या अंगावर जातात, त्याच्यामुळे पक्षी मरतात। तर हे पायलिंग न होतामुळं तर मोर्टिलिटी होत नाही आणि पार्टिशन केल्यामुळं कंपार्टमेंट केल्यामुळं काय होतं, प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये जाऊन चांगलेपणे पक्ष्यांना पाहता येतो आणि कंपार्टमेंट मोठे असले तर पक्ष्यांना आपण चांगल्या पद्धतीने पाहू शकत नाही। शेख बंधूंच्या या अत्याधुनिक पोल्ट्री फार्मची वैशिष्ट्ये काय आहेत ते पाहूयात। 5 एकरावरती 50 बाय 300चे 2 शेड उभारलेत। 25,000 चिक्स पक्ष्यांसाठी 50 बाय 250चं एक शेड उभारलंय। 75,000 पक्षी बसतील एवढी या पोल्ट्री फार्मची क्षमता आहे। प्रत्येक पक्षासाठी अंदाजे 500 रुपये खर्च येतो। प्रत्येक पक्षी वर्षभरामध्ये 330 ते 340 अंडी देतो। साधारणतः दर दिवसाला लेअर फॉर्म मधून 25,000 अंड्यांचं उत्पादन होतं। हे जे पक्षी आहे हे अंडे देणारे पक्षी असते, ते हे वर्षात आहे ना 360 दिवसात 330-340 अंडे देतात। ही कसं आहे 24,000 अंडे ना, सर्वसाधारण 24,000 अंडे दररोज प्रोडक्शन आहे। तर 24,000 अंड्याचा प्रति अंडा इन ॲव्हरेज वार्षिक जर आपण उत्पन्नाचा ॲव्हरेज काढला तर ते 20 ते 25 पैसे प्रति अंड्याला आपल्याला उत्पन्न भेटते। शेख बंधूंना शेतीपूरक व्यवसाय करण्याची संकल्पना सुचली। एक भाऊ वेटरनरी डॉक्टर असल्यानं त्यांना या व्यवसायामध्ये जास्त अडचणी आल्या नाहीत। या शेतीपूरक व्यवसायातून शेख बंधूंना लाखोचं उत्पन्न मिळतंय। गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड।